नमस्कार मंडळी, आज एका मोठ्या बातमीने सुरुवात करूया. हो, अगदी. महाराष्ट्रात जी केस खूप गाजली, वात्सल्य आश्रम खून खटला, त्याचा निकाल आज लागलाय. आणि प्रिया मधुकर, म्हणजे जी प्रत्यक्षात तन्वी सुभेदार आहे, तिच्या साक्षीने सगळं चित्रच पालटतलं. बरोबर. तिच्या साक्षीने खूप मोठा फरक पडला. तिने फक्त गुन्ह्यात साथ दिल्याचं कबूल केलं नाही तर पुरावे कुठे नष्ट केले हे पण सांगितलं आणि त्यामुळे साक्षी शिखरेचा गुन्हा सिद्ध झाला. अच्छा. म्हणजे या साक्षीमुळे आणि जे काही पुरावे होते कोर्टासमोर त्यावरूनच हा अंतिम निर्णय आलाय. आणि एक मोठा दिलासा म्हणजे मधुकर पाटील, ते निर्दोष सुटलेत. हो, विलासच्या खुनाचा जो आरोप होता त्यांच्यावर तो पूर्णपणे फेटाळला गेलाय. पण इतरांसाठी निकाल जरा कठीण लागलाय असं दिसतंय. अगदी. 2 मुख्य आरोपींना शिक्षा झाली आहे. ठीक आहे, तर निकालाचे मुख्य मुद्दे काय आहेत? कोणाला काय शिक्षा झाली? यातली सगळ्यात मोठी शिक्षा जी आहे ती साक्षी शिखरेला. विलासचा खून केल्याबद्दल तिला जन्मठेप सुनावण्यात आली आहे. म्हणजे गुन्हा अगदी स्पष्टपणे सिद्ध झालाय. जन्मठेप. आणि प्रिया मधुकर म्हणजे तन्वी सुभेदार, तिचं काय? कारण तिने तर मदत केली होती सत्य बाहेर आणायला. हो, तिने मदत केली हे खरंय, पण कोर्टाने असं म्हणलं की तिने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, कोर्टाची दिशाभूल केली. अच्छा. ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष नाही करता येणार. म्हणून मग प्रिया उर्फ तन्वी सुभेदारला 7 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा दिलीये. 7 वर्ष? म्हणजे तिची मदत ग्राह्य धरली, पण गुन्हा तर गुन्हाच. अगदी बरोबर. निकालावर बाहेर प्रतिक्रिया कशा आल्या? सुभेदार कुटुंबाचं काय म्हणणं होतं? अन्नपूर्णा सुभेदार म्हणजे तन्वीच्या सासूबाई त्या बोलल्या मीडियासमोर. काय म्हणाल्या त्या? त्या म्हणाल्या की कोर्टाच्या निर्णयाचा त्या आदर करतात आणि गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच पाहिजे. त्यांचा मुलगा अर्जुन जिंकला आणि सत्याचा विजय झाला याचा त्यांना आनंद आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी तेच सांगितलं की त्यांना काहीच माहीत नव्हतं. उलट त्यांचा नातू अश्विन आणि सून ह्यांच्यामुळेच हे सगळं सत्य बाहेर आलं. अच्छा. अर्थात तन्वीबद्दलचे जे वैयक्तिक प्रश्न होते ते त्यांनी टाळले. साहजिक आहे. आणि कोर्टाबाहेर वकिलांमध्ये पण बरीच चर्चा झाली असेल, नाही का? हो, विशेषतः दामिनी देशमुख आणि अर्जुन सुभेदार यांच्यात. काय झालं तिथे? अर्जुन सुभेदारने म्हणजे केस जिंकल्यानंतर दामिनी देशमुखला बरंच सुनावलं म्हणे. अरे, काय म्हणाला तो? अर्जुनच्या मते दामिनीने तिची 30 दिवसांची डेडलाईन दिली होती ना इन्स्पेक्टर सरंजाम यांना. हो. त्यामुळेच ते रिटायर्ड इन्स्पेक्टर खरं बोलले, नाहीतर सत्य कधीच बाहेर आलं नसतं. अच्छा, म्हणजे दामिनीच्या दबावामुळेच सत्य बाहेर आलं असं अर्जुनचं म्हणणं आहे. हो, आणि तो असंही म्हणाला की खोटेपणाचा विजय तात्पुरता असतो, पण न्याय मिळवून देण्यात जे समाधान आहे ते खरं आहे. आणि दामिनी देशमुख त्यांच्यासाठी तर हा खूप मोठा धक्का असणार. प्रचंड मोठा धक्का. त्या स्वतः म्हणाल्या की आयुष्यात पहिल्यांदा केस हरले मी. बापरे. आणि इतकंच नाही तर साक्षी शिखरेचे वडील शिखरे ते आले होते तिच्याकडे. कशासाठी? एकदम धमकीच्या स्वरात बोलत होते म्हणे की लवकर अपील करा वगैरे. मग तेव्हा दामिनीने त्यांना स्पष्ट सांगितलं की तुमच्या आणि तुमच्या मुलीच्या खोटेपणामुळेच मी ही केस हरलीये. तिने त्यांना जायला सांगितलं तिथून. म्हणजे ती पण खूप संतापली होती. हो, संताप आणि निराशा दोन्ही दिसत होतो तिच्या चेहऱ्यावर. आता या सगळ्यात तन्वीच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? तिचे वडील ॲडव्होकेट किल्लेदार, ते स्वतः वकील आहेत. ॲडव्होकेट किल्लेदार तर इतके हादरले होते म्हणे की ते काही बोलायलाच तयार नव्हते. कुटुंबात पण खूप तणाव आहे. असं ऐकलंय की तन्वीला घरातून अक्षरशः बाहेर काढलंय. काय सांगताय? हो, आणि तिला सांगितलं गेलंय की तिची जागा आता तुरुंगातच आहे. अरे देवा. आणि दुसरीकडे म्हणजे सुभेदार कुटुंबात अर्जुनच्या आत्ताच्या बायकोचं महत्त्व वाढले. कुटुंबाचे जे पारंपरिक दागिने आहेत ते आता तिच्याकडे जाणार म्हणे. म्हणजे नात्यांची समीकरणं अगदी बदलून गेली आहेत पूर्णपणे. तर मग ह्या सगळ्याचा आपण काय अर्थ काढायचा? वात्सल्य आश्रम खून खटल्याचा निकाल लागला, साक्षी शिखरेला जन्मठेप, तन्वी सुभेदारला 7 वर्ष आणि मधुकर पाटील निर्दोष. याचा अर्थ असा की सत्य आणि न्याय शेवटी समोर आला. उशीर झाला तरी. पण या सगळ्या प्रवासात किती नाती तुटली, किती विश्वासघात झाला आणि खोटं बोलण्याचे परिणाम किती भयंकर असू शकतात हे पुन्हा एकदा दिसलं. खरंय, अनेकांची आयुष्य बदलून गेली कायमची. अगदी. श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो, पण त्या व्यक्तीचं खरं रूप आणि बाहेरचं देखावा यातला फरक ओळखणं किती अवघड असतं कधी कधी, नाही का? हो, अगदी. विशेषतः जेव्हा आपले जवळची माणसं आपल्या भावना त्यात गुंतलेल्या असतात. बरोबर. त्यावर विचार करायला हवा नक्कीच.